जय भीम, जय संविधान, जय बुद्ध. मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना. व्हिडिओ बनविण्याचं कारण असं आहे, विदर्भातील आंबेडकर चळवळीचे पत्रकार राळेगाव येथील मिलिंद भाऊ धनवीज यांनी माझ्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ पाठविला आहे आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे. व्हिडिओची पार्श्वभूमी अशी आहे की बुद्ध भूमी फाउंडेशन, अशोकनगर, वालधुनी, कल्याण या ठिकाणचा तो व्हिडिओ आहे. आणि त्या ठिकाणी पोलीस दादागिरीने गौतम बुद्धाच्या मूर्तीची तोडफोड करतात, त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळं बघितल्यानंतर या ठिकाणी सगळं हे पाठीमागे करण्याचं काम हे मनुवादी सरकार करत आहे हे सिद्ध होत आहे. कारण पाठीमागे घडलेल्या अनेक गोष्टी बघितल्यानंतर या पोलिसाच्या पाठीमागे जो हात आहे तो फडणवीस सरकारचा. या घटनेचा मी या ठिकाणी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी जाहीर निषेध करतो. मुळातच आरएसएसवादी मनुवादी असलेल्या सरकारला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सारा भारत बुद्धमय करण्याची जी प्रतिज्ञा घेतली होती ती सर्वात मोठी हिंदू राष्ट्राला अडचण आहे. हिंदू राष्ट्रापुढील ते गतिरोधक आहे. बुद्धाचा प्रचार होऊ नये, सारा भारत बौद्ध होऊ नये म्हणून पहिल्यांदा बुद्धाला बदनाम केलेला आहे. आजही हे आरएसएस वाले आया आरएसएसच्या अवलादी बुद्धाला बदनाम करतात. ते असं सांगतात, बुद्ध आमचाच आहे. ज्या बुद्धाने आयुष्यात अवतारवाद नाकारला, एक थोतांड ग्रंथ भागवत पुराणचा आधार देऊन ते सांगतात बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ज्या बुद्धाने अवतारवाद नाकारला त्याच बुद्धाला अवतारी पुरुष बनविणे ही बुद्धाची किती मोठी विटंबना आहे हे आपण पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. 13 मार्च 2026 ला फडणवीस सरकारने बुद्धाला पायबंद घालण्यासाठी एक कायदा महाराष्ट्रात विधान परिषद आणि विधानसभेमध्ये मंजूर करून घेतला. त्या कायद्याचं नाव होतं महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा. बाबासाहेबांनी धर्मांतराच्या दिवशी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या त्यातली 5वी प्रतिज्ञा सांगते जे बुद्धाला आरएसएसच्या अवलादी बदनाम करत आहेत. त्या 5व्या प्रतिज्ञामध्ये लिहिलेलं आहे की बुद्धाने अवतार घेतला हा बुद्धाचा खोटा आणि खोडसळ प्रचार आहे असे मी मानतो. आणि असे असताना सुद्धा हे आताचा जो आपण व्हिडिओ बघितलेला आहे ते सुद्धा बुद्धाला त्या भारतातून नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्या आरएसएसच्या अवलादीला मला विचारायचं, फडणवीस सरकारच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पोलिसाला मला विचारायचं, अरे बुद्धाची मूर्ती तुम्ही तोडू शकता पण बुद्धाचे विचार मात्र तुम्ही तोडू शकत नाहीत. ज्या विचाराने सगळं जग जिंकलेलं आहे. पण या देशात बाबासाहेबांचं संविधान आहे. हा देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालतो. इथे प्रत्येक गोष्टीत कायदा आहे. आणि मग त्याचं म्हणणं आहे की अतिक्रमण केलं बुद्धभूमीमध्ये तर त्या बाबतीत 6 नोव्हेंबर 2024 ला सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलं. मनोज टिबरेवाल नावाच्या माणसाने एक रिट याचिका महाराजगंज यूपी संदर्भातली दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना तत्कालीन सरन्यायाधीश DY चंद्रचूड, JB पारडीवाला, मनोज मिश्रा या 3 जजच्या खंडपीठाने निर्णय दिला. हे बुद्धभूमीचं जे अतिक्रमण त्याच्या मतानुसार असेल किंवा इतर अतिक्रमणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यांनी सांगितलं पोलीसवाले असतील कोणी असेल तुम्हाला डायरेक्ट अतिक्रमण काढता येणार नाही. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला नोटीस द्यावी लागेल. त्या नोटिशीमध्ये किमान 15 दिवसाचा वेळ द्यावा लागेल. अतिक्रमण करणाराला त्याची बाजू मांडण्यासाठी पूर्ण तुम्हाला संधी द्यावी लागेल. नुसतं अतिक्रमण आहे म्हणता येणार नाही. अतिक्रमण करणाऱ्याने कोणता कायदा मोडला हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. अन्यथा आपल्याला माहित आहे यूपी मध्ये अतिक्रमण काढणाऱ्याला 25 लाखाची भरपाई द्या म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे. पण हे सर्व बघितल्यानंतर हे सर्व करण्यापाठीमागची भूमिका फडणवीस सरकारची त्या देशाला हिंदू राष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना महाराष्ट्र नंबर 1 वर न्यायचा आहे. ज्या देशात महाराष्ट्राची ओळख आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ती पुसून काढून त्यांना हिंदू राष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नंबर 1 आणायचा आहे.
आणि म्हणून या ठिकाणी मी पहिल्यांदा फडणवीस सरकारकर गृहमंत्रीपद आहे म्हणजे संपूर्ण पोलीस त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही, संबंधित विभागाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशात पालन केलं नाही म्हणून त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केला म्हणून सगळ्यावर गुन्हा दाखल करावा. त्या ठिकाणी गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना केलेली, आमच्या भावना दुखावलेल्या आहेत. भारतीय दंडविधान 295 विद्यमान कायदा भारतीय न्याय संहिता 298 299 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि अट्रॅसिटीची कलम ज्या ठिकाणी आमचं प्रार्थना स्थळ आहे, ज्या जागेला आम्ही पुजतो, वंदन करतो, अभिवादन करतो, अशाची मोडतोड करणं हे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा 3(1)T आणि 3(1)U नुसार संबंधित सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी संबंधित पोलिसावर अट्रॅसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मी भीम टायगर सेनेच्या वतीने परत मागणी करू. अन्यथा महाराष्ट्रभर भीम टायगर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देतो. थांबतो. जय भीम, जय संविधान, जय बुद्ध.